नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नल न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेसपासून. कर्नाटकमध्ये सध्या हिजाब प्रकरणावरनं जे वादविवाद चालू आहेत ते आपण बघतोच आहोत. त्याच्यावरनं हिंसासुद्धा झाली, आंदोलनंसुद्धा चालू आहेत. या सर्व प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात केससुद्धा चालू आहे. सध्या जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत शाळेत येताना फक्त युनिफॉर्मच घालून या अशा प्रकारचे आदेश कोर्टातर्फे देण्यात आलेले आहेत की जोपर्यंत हिजाब अलाउड आहे की नाही याबद्दल डिसिजन निघत नाही, याबद्दल निकाल लागत नाही, तोपर्यंत सर्वांनी युनिफॉर्मच पाळावा आणि हिजाब घालू नये असं कोर्टाने सध्या सांगितलेलं आहे. मात्र या सर्व प्रकरणी कर्नाटक ॲडव्होकेट जनरल जे आहेत कर्नाटक सरकारचे, तर त्यांनी कोर्टात सांगितलेलं आहे, त्यांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान सांगितलेलं आहे की जरी हे अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं असलं तरीसुद्धा राज्य शासन याकडे लक्ष देतं आहे की हिजाब घालून जाणाऱ्या मुली असतील तर त्यांच्याविरुद्ध कोणताही अवांछित प्रकार घडू नये. म्हणजे त्यांना घरी तर पाठवलं जातं आहे, मात्र ॲटलिस्ट त्यांच्याबरोबर कोणता अवांछित प्रकार घडू नये याची खबरदारी राज्य घेत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जॉन्सन टी.ए. आणि अपूर्वा विश्वनाथ यांनी आज ही बातमी दिली आहे. पेगासस स्पायवेअर वापरून हेरगिरी केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं एक पॅनल, एक समिती स्थापन केली होती या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी. तर ही जी टेक्निकल कमिटी होती तर त्यांनी त्यांचा एक पहिला रिपोर्ट जो आहे तो सुप्रीम कोर्टाला सबमिट केलेला आहे, इंटरिम रिपोर्ट सबमिट केलेला आहे आणि आजपासून याबद्दलच्या याचिकांवर सुनावणीसुद्धा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर हा जो रिपोर्ट आलेला आहे तर त्याचं ॲनालिसिससुद्धा आता आजपासून होणार आहे. कर्नाटकमधलं शिवमोगा, जिकडे आपल्याला माहिती आहे की हिजाब प्रकरणावरनं सुद्धा तिथं आंदोलनं पेटली होती, हिंसा पेटली होती, तर त्या ठिकाणी एका 26 वर्षीय बजरंग दल कार्यकर्त्याचा खून करण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे. तर त्या प्रकरणी परत एकदा शिवमोगामध्ये मोठ्या प्रमाणात काल शिवमोगा परत एकदा पेटून उठलं, परत एकदा तिथं तोडफोड झाली, जाळपोळ करण्यात आली आणि पोलिसांनी या प्रकरणी सध्या 3 लोकांना कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. शहरात काही मोठे मोठे प्रोजेक्ट जे प्लॅन केलेले आहेत त्यातला एक म्हणजे अर्थातच पुणे मेट्रोचा प्रोजेक्ट, दुसरा म्हणजे मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प जो PMCचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तर अशा काही प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा सत्ताधारी भाजपचा मानस आहे आणि याच्यावर आता बरंच काही अवलंबून भाजपने ठेवलं असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. अशा आशयाची बातमी आज अजय जाधव यांनी पुण्यावरनं केलेली आहे. PMCचे इलेक्शन्स येणार आहेत, एप्रिल एंडला हे इलेक्शन्स असू शकतात असं म्हटलं जातंय. आता मार्च महिन्यात त्याची तारीख सुद्धा निश्चित करण्यात येणार आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर हे प्रोजेक्ट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या निमित्तानं भेट देतील त्यांच्या उद्घाटनानिमित्तानं, तर त्याच्यावर PMC मध्ये काय होईल याचं भवितव्य खूप सारं डिपेंडेंट राहणार असल्याचं भाजपचं म्हणणं असल्याचं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे कोविडचा तर त्याचा अजून एक सब व्हेरियंट दिसून आलेला आहे BA.2 आणि हा सब व्हेरियंट जो आहे तर जगातल्या काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ओमायक्रॉनबद्दल जे म्हटलं होतं की ओमायक्रॉननी संसर्ग जास्त होत असला तरीसुद्धा त्याच्यामुळे होणारी लक्षणं ही सौम्य असतील, मात्र हा जो सब व्हेरियंट आहे तर त्याचा संसर्गसुद्धा फास्ट होईल आणि त्याची लक्षणंसुद्धा अजून तीव्र असू शकतात असं जे म्हटलं जात होतं. तर या प्रकरणी भारतात काय परिस्थिती होऊ शकते ह्याचा आढावा घेणारी एक बातमी आज अनुराधा भास्कर यांनी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये भारतातल्या एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की भारतात तरी हा जो सब व्हेरियंट आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत खूप जास्त सिव्हिअर, खूप जास्त गंभीर कोविड कुणाला झालेला दिसून आलेलं नाही आहे, त्यामुळे आत्ताच पॅनिक करण्याचं काही कारण नाही आहे. शहराच्या हद्दी वाढत आहेत आणि शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेता इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे तर त्यांनी पुण्यामध्ये अजून काही वेदर स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. नुकतीच काही स्टेशन्स, गेल्या वर्षीच काही नवीन स्टेशन्सचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आता 10 अजून वेदर स्टेशन्स हे पुणे जिल्ह्यामध्ये आता पावसाळ्याच्या पूर्वी उभी केली जाणार आहेत, जेणेकरून शहराच्या वाढत्या व्याप्तीबरोबरच जे हवामान बदलाचे परिणाम असतील किंवा तीव्र हवामान घटनांचं वाढतं प्रमाण असतील तर ह्या सर्व बाबतीत जास्ती चांगला अभ्यास करता यावा आणि लोकांना वेळेत सूचित करता यावं यासाठी हे जास्ती इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभारलं जाणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. आज अंजली मरार यांनी ही बातमी केली आहे. आज इंडियन एक्सप्रेसच्या द आयडियाज पेज या पानावर आफ्टर द वेव्ह असे एक आर्टिकल आलेलं आहे जे JNUच्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन अँड कम्युनिटी हेल्थच्या चेअरपर्सन असलेले राजीव दास गुप्ता यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पहिल्या 2 लाटा येऊन गेल्या, त्याच्यानंतर तिसऱ्या लाटेमध्ये आपण ओव्हरऑलच परिस्थिती बरीचशी आटोक्यात आलेली बघितली किंवा लक्षणं सौम्य असल्यामुळे आजाराबद्दल जर आपण बघितलं तर हॉस्पिटलायझेशन्स कमी झाले, रुग्ण जास्त लवकर आणि जास्त प्रमाणात जास्त संख्येने रिकवर झाले.
तर आता ह्या सर्वाच्या ह्याच्यानंतर इतके दिवस आपला जो फोकस होता कोविडच्या बाबतीत, तर तो आजारावर फोकस्ड होता. मात्र आता गेल्या 2 वर्षात जे काही डिस्रप्शन झालेले आहेत, गेल्या 2 वर्षात जे काही गंभीर परिणाम या पॅन्डेमिकचे झालेले आहेत ओव्हरऑलच, इकॉनॉमीवर असेल आणि इतरही एज्युकेशनवर असेल, तर ह्या सर्वाकडे आता लक्ष देण्यासाठी काहीतरी धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे की हे जे नुकसान झालेलं आहे गेल्या 2 वर्षातलं, तर ते कसं सुधारता येईल, ते कसं भरून काढता येईल, याकडे आता आपला फोकस असला पाहिजे. आता यालाच जोडून अजून एक महत्त्वाचा आर्टिकल आज अनोन्या दत्त यांनी दिल्लीवरून लिहिलेला आहे. एक्सप्लेन्ड या पानासाठी पॅन्डेमिक अँड एंडेमिक अशी याची हेडलाईन आहे. तर ह्याच्यामध्ये कोविड-19 ही महामारी आहे, हे एक पॅन्डेमिक आहे. मात्र आता जवळपास आता आपण तिसरी लाट सुद्धा त्याची उलटलेली आहे. 2 वर्षाहून जास्त काळ आपण ह्या पॅन्डेमिकचा सामना करतोय आणि ह्या सर्वाची डील करण्याची पद्धत आपली सुरुवातीपासून आतापर्यंत बदललेली आहे. यूकेमध्ये जे रेस्ट्रिक्शन्स असतात ते बरेच कमी केलेले आहे. US मध्ये काही स्टेट जसं की कॅलिफोर्नियाने आता कोविडकडे ते साथीचा आजारही अन्य कुठलाही साथीचा आजार असल्यासारखंच बघणार आहे आणि त्यानुसारच त्याच्यासाठीचे प्रोटोकॉल बनवले जाणार असल्याचं म्हटलेलं आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर भारतातली परिस्थिती काय असू शकते आणि भारतातला अप्रोच कसा असू शकतो या बाबतीतला, ह्याच्याबद्दलचं हे आर्टिकल आहे. आणि एंडेमिक घोषित करण्याची म्हणजे कोविडला साथीचा आजार हे घोषित करण्याची काही आपण करून चालणार नाही आणि जे रेस्ट्रिक्शन्स आहेत जसं की मास्क, तर ते काढून टाकण्याची घाई सुद्धा आपल्याला बिलकुल करून चालणार नसल्याचं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे लोकमत. सरकारकडे काम 2 दिवस थांब ही आज लोकमतची हेडलाईन आहे. उद्यापासून राज्य शासनाचे 18 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत, त्याबद्दलची ही बातमी आहे जी लोकमतच्या पान 1ची आजची मुख्य बातमी आहे. राज्यातले सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे जवळपास 18 लाख कर्मचारी जे आहेत ते 23 आणि 24 फेब्रुवारीला संपावर जाणार आहेत. निवृत्तीचं वय 60 वर्ष करा, तसंच जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करा, बक्षी समितीचा 2रा खंड प्रसिद्ध करा, केंद्र शासनाप्रमाणेच सर्व भत्ते द्या, अशा वेगवेगळ्या डिमांड्स घेऊन हे कर्मचारी संपावर जाणार आहेत. महाराष्ट्रात पंचायत राज संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्ग आयोगाला त्यांच्याकडील डेटा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या दृष्टीने आयोगानं राज्य शासनाला हा अहवाल नुकताच सादर केला आहे. मात्र त्यानंतर ज्या निवडणुका होणार आहेत तर त्या संदर्भात एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं सुरू झालेलं आहे आणि त्याबाबत नियमित आढाव्याचा भाग म्हणून सोमवारी पुण्यातल्या नवीन शासकीय इमारतीत त्याबद्दलची एक महत्त्वाची बैठक सुद्धा झाली. यापुढची बातमी आजची आपली फ्रिंज ऑफ द डे बातमी आहे. केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या राज्य कामगार विमा योजना म्हणजेच ESI संपुष्टात आणून खाजगी आरोग्य विमा म्हणजे मेडिक्लेम हाच पर्याय ठेवण्याचं धोरण केंद्र सरकारनं स्वीकारलेलं आहे आणि त्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे कामगारांच्या आरोग्य विम्याचं कवच निघून जाईल. ESIच्या धर्तीवरील सवलतींपासून सुद्धा कामगारांना वंचित राहावं लागेल आणि संपूर्णपणे खाजगी कंपनीवर त्यांना कोणतीही वैद्यकीय सेवा घेण्यासाठी किंवा इव्हन त्यांच्या मृत्यू पश्चात जर त्यांच्या रिलेटिव्हजना जे कॉम्पेन्सेशन जातं तर ह्या सर्वांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगारांचं नुकसान होणार असल्याचं ह्याच्यामधनं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. देशातील कामगारांसाठी सर्वात महत्त्वाची सामाजिक योजना म्हणून ESIकडे बघितलं जातं. अनेक दशकं स्वातंत्र्याच्या नंतर लगेच याबद्दलचा कायदा पास झाला होता आणि तेव्हापासून गेले कित्येक दशकं ही जी सेवा आहे तर ती कामगारांना मिळते. ह्याचा खूप मोठा लाभ कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होतो. मात्र जे आपण धोरण बघतो केंद्र सरकारचं ओव्हरऑलच की जे कामगारांच्या विरोधात जाणारं धोरण आहे, अनेक एक्सपर्ट्सनी पॉईंट आउट केलेलं आहे की जे नवीन कामगार कायदे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये जाणारे आहेत. तर त्याच्यातलाच एक भाग म्हणून एकीकडे कुठेतरी एवढी महत्त्वपूर्ण सरकारी योजना जी आहे तर ती रद्द करून त्याच्याऐवजी एक खाजगी कंपनीजवर कामगारांना डिपेंड करण्यासाठी जे भाग पाडलं एका अर्थाने जाणार आहे तर ते अतिशय धोक्याचं ठरणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुढे FRPच्या आधारभूत उतार्यासाठी म्हणजे मूळ बेससाठी जो दर केंद्र सरकार निश्चित करतं त्यातून तोडणी ओढणी वजा जाता जी रक्कम राहील ती पहिली उचल देण्यात यावी असं धोरण राज्य शासनानं सोमवारी निश्चित केलेलं आहे. त्यामुळे यापुढे ऊसाची पहिली उचल एक रकमी न मिळता ती 2 हप्त्यांमध्ये मिळणार आहे आणि यावर शिक्कामोर्तब झालेला आहे नुकतंच. विश्वास पाटील यांनी आज कोल्हापूरमधून ही बातमी दिली आहे. हा होता आजचा लोकमत. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. पुणे मिररच्या पान 1वर आज एक अतिशय इंटरेस्टिंग आणि धक्कादायक अशी बातमी आली आहे जी विजय चव्हाण यांनी दिलेली आहे. जेव्हा कोविडची दुसरी लाट आली होती तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की हॉस्पिटल्समध्ये बेड लोकांना मिळत नव्हते, इझिली ट्रीटमेंट अवेलेबल होत नव्हती. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं एक हेल्पलाईन सुरू केली होती आणि या हेल्पलाईनतर्फे लोकांना बेड्स असाइन केले जात होते. या हेल्पलाईनला फोन करून जर एखाद्याला बेडची गरज असेल आणि त्यांना इझिली मिळत नसेल, ऑक्सिजन बेड असेल किंवा व्हेंटिलेटर बेड असेल तर ह्या हेल्पलाईनवर फोन
करून ती माहिती मिळवता येत होती. मात्र ह्यावेळेस बेड्स असाइन करत असताना कोण कॉल करतंय आणि त्या माणसाचा फायनान्शियल स्टेटस काय आहे, त्या माणसाला कशा प्रकारची ट्रीटमेंट परवडणार आहे याचा विचार न करता हे बेड्स असाइन केलं असल्याचं आजच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. या बाबतीत दोन पुण्याच्या नागरिकांनी एक कंप्लेन फाईल केली होती. त्यांनी महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनकडे पिटिशन याचिका फाईल केली होती या बाबतीत की अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, ज्याच्यामुळे काही श्रीमंत लोकांना फ्री ट्रीटमेंट मिळालेली आहे, मात्र काही गरीब लोकांना अशा ठिकाणी बेड्स असाइन करण्यात आले जिथे त्यांचं 5-5 लाखांचं बिल झालेलं आहे. या दोन्ही नागरिकांनी म्हटलेलं आहे की त्यांना ट्रीटमेंट जरी वेळेत मिळाली असली तरी त्यांच्या पर्सनल एक्सपिरियन्सवर बेस्ड त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे डोंट चिकन आउट, युअर मीट इज सेफ. अनूप सातफळे यांनी ही बातमी दिली आहे. आपण काही दिवसांपूर्वीच बातमी बघितली होती, आपण राऊंडअपच्या दरम्यान सुद्धा उल्लेख बघितला होता की ठाण्यात एका फार्ममध्ये जवळपास 300 कोंबड्या ज्या मेल्या त्यांना बर्ड फ्लू असल्याचं निदान झालं होतं. तर त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कुठेही बर्ड फ्लूच्या केसेस आढळल्या असं कळलं की ओव्हरऑलच चिकन खरेदी करणाऱ्यांमध्ये थोडंसं पॅनिक पसरतं आणि आता चिकन खरेदी करावं का नाही करावं का याबद्दल संभ्रम निर्माण होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मग चिकनचा सेल हा कमी झालेला दिसतो. तर पुण्यात सुद्धा स्लाइटली चिकनची विक्री जी आहे तर त्याचा रेट कमी झालेला दिसून आलेला आहे. तर आज त्याच्यामुळेच अनूप सातवळे यांनी बातमी केलेली आहे की ज्याच्यामध्ये शासनानं सुद्धा आणि त्याचप्रमाणे चिकन सेलर्सनी सुद्धा म्हटलेलं आहे की एकाच ठिकाणी आतापर्यंत हे आढळलेलं आहे बर्ड फ्लूचे जे केसेस आहेत ते, त्यामुळे ओव्हरऑल चिकन खाणं जे आहे ते सेफ आहे, त्यामुळे ग्राहकांनी पॅनिक करून चिकन विकत घेणं बंद करू नये. या होत्या आजच्या पुणे मिरर मधल्या मुख्य बातम्या. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. त्यातल्या काही इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. इंडी जर्नल याच नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, काही इंटरव्ह्यूज असतील, काही व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील हे अपलोड करत असतो. बरेचसे काही इंटरेस्टिंग शोजसुद्धा त्याच्यावर आहेत आणि त्याचबरोबर आपले राऊंडअपचे एपिसोड्स जे आहेत ते सुद्धा दररोज रात्री आपल्या यूट्यूब चॅनलवर येतात. तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचे हे शोज कसे वाटतात हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. इंडी रेडिओ या नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे. तुम्ही जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही हे ॲप लगेच डाउनलोड करू शकता. या ॲपवर नावात म्हटल्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काही पॉडकास्ट असतील, काही इंटरव्ह्यूज आहेत, काही ऑडिओ बुक्स आहेत, काही ऑडिओ रिपोर्ट्स आहेत, असा बराच कंटेंट त्याच्यावर आहे. आणि बराचसा कंटेंट जरी ओपन असला तरीसुद्धा आमचं सबस्क्रिप्शनही अवेलेबल आहे, जे अतिशय माफक दरात आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा नक्कीच घ्या आणि आमचं ॲप तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. याशिवाय सुद्धा आम्हाला आर्थिक मदत करायची जर तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे सकाळ. जायकाचं घोडं मुळामुठेत न्हालं ही आज सकाळची हेडलाईन आहे. पुणे शहरातील मैला शुद्धीकरण प्रकल्पाचा गेल्या 6 वर्षांपासून रखडलेला मार्ग ऐन निवडणुकीच्या आधी मोकळा झाला असल्याचं या बातमीत म्हटलंय. जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी जायका ही जी आहे तर त्यांनी सोमवारी महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता भाजपकडून स्थायी समितीमध्ये हा 1473 कोटींचा प्रकल्प मंजूर करून लवकरच भूमिपूजन करायची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत बाईक टॅक्सीज ज्या आहेत, म्हणजे आधी ओला उबरवर पण अवेलेबल होत्या आणि रॅपिडो नावाचं एक ॲपसुद्धा त्याबद्दल आलं होतं, तर त्या इलिगल ठरवलेल्या आहेत अजूनपर्यंत. आणि रॅपिडोने एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात त्या संदर्भात दाखल केली होती, असं म्हणत की आम्हाला जसं बाकी काही शहरांमध्ये ज्या प्रकारे बाईक टॅक्सी चालतात तसंच ते महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये सुद्धा चालवण्याची परमिशन देण्यात यावी. अजूनपर्यंत त्यावरच्या सुनावण्या चालू होत्या. आपल्याला माहितीच आहे की रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येनं याला विरोध केला होता. त्यांनी आंदोलन सुद्धा या विरोधात केलं होतं की बाईक टॅक्सीज ज्या आहेत त्यांच्यामुळे रिक्षा चालक जे आहेत तर त्यांचे पॅसेंजर्स कमी होत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. या सर्वाबद्दल इंडी जर्नलने काही रिपोर्ट सुद्धा केलेले आहेत. आमच्या वेबसाईटवर तुम्ही ते वाचू शकता. तर नुकतंच रॅपिडो ही जी कंपनी आहे ज्यांची बाईक टॅक्सी सर्व्हिस पुण्यात चालत होती तर त्यांनी त्यांची याचिका जी आहे ती मागं घेतलेली आहे. देशातील शेतकऱ्यांना हरभऱ्याचं उत्पादन 110 लाख टन मिळण्याची शक्यता यावर्षी वर्तवण्यात येत आहे. वर्षभराची गरज ही 95 लाख टनाची असून 15 लाख टन हरभरा शिल्लक राहणार आहे. तसंच नवीन हंगाम सुरू असताना जुना शिल्लक असलेला 18 लाख टन हरभरा असेल. त्यामुळे असा एकूण 33 लाख टन हरभरा यावर्षी अतिरिक्त ठरणार आहे.
राज्यातलं हरभऱ्याचं क्षेत्र जे आहे ते सरासरीच्या तुलनेत यंदा 10 लाख हेक्टरने वाढलेलं आहे. त्यामुळे अतिरिक्त हरभऱ्याची निर्यात जर झाली तर दराचा प्रश्न मार्गी लागू शकतो यावर्षी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आज महेंद्र महाजन यांनी नाशिकवरून याबद्दलची सविस्तर बातमी दिली आहे. अमेरिकेच्या मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन म्हणजेच MCC या निधी पुरवठा करणाऱ्या संस्थेबरोबर नेपाळ सरकारनं केलेल्या $50 कोटी कराराविरोधात नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झालं. या आंदोलनात आतापर्यंत अनेक जण जखमी झालेले आहेत आणि हा करार मंजुरीसाठी काल संसदेत सादर केल्यानंतर डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली राजधानी काठमांडूमध्ये आंदोलन झालं. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाला शह म्हणून अमेरिकेने MCCच्या माध्यमातून नेपाळबरोबर हा करार केला असल्याचा चीन सरकारचा दावा आहे. मात्र हा करार लष्करी स्वरूपाचा असून नेपाळच्या हिताचा नाही असं या कराराला विरोध करण्याचं म्हणणं आहे. हा झाला आजचा सकाळ. यापुढचा पेपर आहे द हिंदू. चारा घोटाळा प्रकरणी 5वी जी केस होती, 5वा जो खटला होता, त्याच्यामध्ये सुद्धा लालू प्रसाद यादव यांना नुकतंच दोषी करार करण्यात आलं होतं. आपण काही दिवसांपूर्वी याबद्दलची बातमी बघितली होती. या प्रकरणी आता त्यांना 5 वर्षांचा तुरुंगवास ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. अमरनाथ तिवारी यांनी पटनावरून आज ही बातमी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात एक अतिशय इंटरेस्टिंग याचिका नुकतीच दाखल करण्यात आलेली आहे. त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आज कृष्णदास राजगोपाल यांनी दिल्लीवरून दिलेला आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपले मूलभूत अधिकार जे असतात, आपल्या फंडामेंटल राईट्स जे असतात ते पाळले जावे, यासाठी जसे कायदे केले जातात किंवा त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जसं लक्ष दिलं जातं तसंच त्याचप्रमाणे आपले फंडामेंटल ड्युटीज जे आहेत तर ते सुद्धा सर्व नागरिकांनी करावे, ते सुद्धा पाळावे, यासाठी सुद्धा कायदा करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे ड्युटीज त्यांनी कोणते लिस्ट केले तर पॅट्रिऑटिझम आणि युनिटी ऑफ द नेशन, म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा सर्व नागरिकांनी पाळाव्या, सर्व नागरिकांनी पॅट्रिऑटिक असावं, ह्यासाठी एक कायदा करण्यात यावा असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान झालं आणि 72% मतदान झालं, 72% वोटर टर्नआउट होता. तर हा वोटर टर्नआउट जो होता तो 2007च्या इलेक्शन नंतर आतापर्यंतचा सर्वात कमी असलेला वोटर टर्नआउट होता, अशी बातमी आज विकास वसुदेवा यांनी चंदीगडवरनं दिलेली आहे. त्याची कारणं सुद्धा त्यांनी म्हटलेली आहे की युजली इलेक्शन्समध्ये असं असतं की कुठल्या तरी एका पक्षाची लाट असते, एखाद्या कुठल्या तरी व्यक्तिमत्वाची लाट असते, एखादा कुठला तरी इश्यू असतो जो खूप मेजर असतो. मात्र ह्यावेळेस अशी कोणती लाट सुद्धा नाही आहे, असा एखाद्या कुठल्या तरी पार्टीचा किंवा नेत्याचा करिश्मा नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्या पॉलिटिकल पार्टीजमधला विश्वास जनतेला कुठल्याच पॉलिटिकल पार्टीमध्ये सध्या तरी विश्वास वाटत नाही आहे आणि त्यामुळे कमी मतदान झालं असल्याचं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. हा होता आजचा द हिंदू आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.